नो युअर बँक चेक भाग 7 या भागमध्ये आपण सेल्फ चेक बद्दल माहिती पाहणार आहोत. अ सेल्फ चेक इज अ बँकिंग इन्स्ट्रुमेंट वेअर द अकाउंट होल्डर मीन्स ड्रॉवर अँड द रिसेप्टर्स मीन्स पे आर द सेम पर्सन. म्हणजे सेल्फ चेक हा असा चेक असतो ज्या ठिकाणी ड्रॉवर आणि पे हे दोघंही एकच व्यक्ती असतात आणि हा व्यक्ती स्वतःच्याच नावाने हा चेक लिहितो. म्हणजे या केसमध्ये ड्रॉवर हा पेही पण स्वतःच असतो आणि तो स्वतःच्या नावाने सेल्फ चेक लिहितो. म्हणून या चेकला सेल्फ चेक म्हणतात. हाय व्हॅल्यू विड्रॉल, अकाउंट ट्रान्सफर आणि इमर्जन्सी असेस असे या सेल्फ चेकचे 3 फायदे आहेत. हाय व्हॅल्यू विड्रॉल म्हणजे मोठी रक्कम काढण्यासाठी आणि बँकेतल्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी. याशिवाय ज्या वेळेस तुमचं डिजिटल बँकिंग काम करत नाही, एटीएम काम करत नाही, अशा वेळेस इमर्जन्सी ॲसेस म्हणून सेल्फ चेक कामात येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे सेल्फ चेकला होम ब्रांचमध्ये चार्जेस लागत नाही. हा चेक हरवल्यास चुकीच्या व्यक्तीला पेमेंट होऊ शकतं. प्रत्येक वेळेस व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि चेक लिहिताना जर का चुका झाल्यास तो चेक रिजेक्ट करावा लागतो. अशा प्रकारचे काही तोटे सुद्धा या सेल्फ चेकचे आहेत. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत पोस्ट डेटेड चेक. अशाच बँक, इकॉनॉमी आणि फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओसाठी मला फॉलो करा. याशिवाय यूट्यूबला आपलं बँकर विषय चॅनल आहे, ते सुद्धा सबस्क्राईब करा, जिथे अशा विषयांची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल.